साताऱ्यातील पोरे मोटर ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे भव्यदिव्य अजिंक्य ताऱ्याच्या साक्षीने अनेकांना वाहन चालनाचे धडे देणारे चाकावरील विद्यापीठच जणू. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या इन्स्टिट्यूटची स्थापना सुभाषराव पोरे यांनी साधारण 48 वर्षांपूर्वी केली. साताऱ्यातील मोटर ड्रायव्हिंग शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे सुभाषराव पोरे हे दूरदृष्टीचे उद्योजक आणि करारी तितकेच मनमिळावू स्वभावाचे आदर्श व्यक्तिमत्व होय. त्यांच्या सौभाग्यवती प्रफुल्लताताई यांनीही त्यांना समर्थ साथ दिली व साताऱ्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमधील मुलीबाळी आणि महिलांना ड्रायव्हिंगचे धडे देणारी हक्काची मास्तरीनच मिळाली. खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्यातील पहिल्या वाहन चालक महिला प्रशिक्षक ठरल्या. पोरे कुटुंबियांच्या नव्या पिढीनेही या व्यवसायात पुढचे पाऊल उचलले आणि सुभाषराव प्रफुल्लता यांचे सुपुत्र प्रशांत यांनी पोरे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा विस्तार साताऱ्याबाहेरही केला. अर्थात सासूबाईंप्रमाणेच स्वरूपा प्रशांत पोरे यांनीही पोरे मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या भरारीमध्ये भरीव योगदान दिले आहे. व्यावसायिक प्रगतीच्या बरोबरीने सामाजिक बांधिलकीतून इनरव्हील क्लबसह विविध समाजोपयोगी संस्थांच्या माध्यमातून स्वरूपाताईंनी समाजसेवेचा वसा जपला आहे. किंडरगार्टन प्ले ग्रुपची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील आपल्या उच्च पदवीचा प्रत्यक्ष ज्ञानमंदिरामध्ये वापर करीत ज्ञानदानाचा वसा अक्षरशः नंदादीपाप्रमाणे अखंड तेवर ठेवला आहे. पेंटिंग कला जपणे, उत्तम गायन करणे हे छंदही त्यांनी जपले असून कुटुंबवत्सल गृहिणी म्हणूनही त्या आपली सर्व कर्तव्ये इमानेद्वारे पार पाडत असतात. सासरच्या प्रगतिशील कर्तृत्वाबरोबरच स्वरूपाताईंना माहेरचाही समृद्ध गौरवशाली वारसा लाभला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिका साकारणारे व खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीमध्ये दीपस्तंभ ठरलेले चित्रमहर्षी सूर्यकांत व चंद्रकांत मांढरे हे त्यांचे आजोबा. स्वरूपासह पोरे परिवाराच्या कर्तृत्वाचा मांढरे कुटुंबियांनाही तितकाच मोठा अभिमान वाटतो. वेळोवेळी त्यांनी तो व्यक्तही केला असून माहेरच्या सुसंस्कारांची परंपरा आणि सासरची कर्तृत्व पताका अभिमानाने डौलवणाऱ्या स्वरूपा मांढरे पोरे आणि त्यांच्या सासूबाई प्रफुल्लताताई सुभाषराव पोरे या सासू सुनेच्या नात्यातील मनोहरी गुंफण मुलाखतीच्या रूपाने दर्शकांसमोर व्यक्त केली आहे. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, समुपदेशक व पत्रकार तसेच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका नीलम राजपूत यांनी. नीलम टॉक शो मध्ये पाहूया स्वरूपा पोरे मांढरे व प्रफुल्लताताई पोरे यांची प्रकट मुलाखत लोकसाम्राज्य न्यूजच्या विशेष सहकार्याने. नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपले मनपूर्वक स्वागत करते. माणसाने आयुष्यात येऊन काय कमवावे तर ते नाव कमवावे आणि आपलं नाव आपली ओळख असते आणि नाव कसं कमवायचं ते आपल्याच हातात असतं. पूर्वीच्या पिढीने जिद्द आणि चिकाटीने हे नाव कमवलेलं आणि त्यांची जिद्द, विचार, कर्तृत्व हे नवीन पिढीला मी सांगण्याचं नीलम टॉक शोच्या माध्यमातून करत आहे. आजकालच्या स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि पोरे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सुभाष सरांनी हा व्यवसाय 48 वर्षापूर्वी सुरू केलेला आणि त्यांच्या पत्नी प्रफुल्लता पोरे त्यांनी 48 वर्षापासून सरांना साथ दिली. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला त्या पोरे ड्रायव्हिंग स्कूलच्या स्वतः त्या महिलांना शिकवत होत्या. पोरे ड्रायव्हिंग स्कूलचा हा जो व्यवसाय आहे त्यांचा मुलगा प्रशांत सर आणि सून स्वरूपा यांनी जिद्दीने मोठ्या चालू ठेवलेला आहे आणि मुख्य ओळख म्हणजे स्वरूपा मांढरे पोरे. कोल्हापूरचे सूर्यकांतजी चंद्रकांतजी मांढरे यांची ती नात आहे आणि खरंच आम्हाला अभिमान आहे स्वरूपाचा की हे सगळं मागे तिच्या नाव असताना तिने स्वतःच्या जिद्दीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आज या सासू सुनांचा आपण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम, 48 वर्ष झाली तुमचे पोरे ड्रायव्हिंग स्कूलची. तर कसं काय म्हणजे त्यावेळेस तर महिलांना म्हणजे आज तर खरं तर मला सांगायचं की वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा म्हणलं की मॅडमचा आज वाढदिवस पण आहे, तिथीने वाढदिवस आहे आणि माझा पण तिथीने वाढदिवस आहे. आणि वटपौर्णिमा म्हणले की पारंपरिक पद्धतीने महिला त्यावेळेस ते सणवार साजरे करायचे. डोक्यावरून पदर पण त्या महिलांचा पडायचा नाही आणि अशा महिलांना तुम्ही
गाडी चालवायचं म्हणजे कसं काय त्यांना घराच्या बाहेर आधी येणं ते खूप अवघड होतं. मग कसा हा व्यवसाय तुम्ही सुरू कसा केला? असं मी ज्यावेळेला ड्रायव्हिंग शिकले आणि चालवायला लागले गाडी, त्यावेळेला असं मला लक्षात आलं की काही बायका माझ्याकडे अगदी अशा बघतात की आम्हाला सुद्धा शिकायला पाहिजे, पण आम्हाला शिकता येत नाहीये. आमच्या घरी गाडी असून आम्हाला घरातून शिकता येत नाही गाडी, जर ते लोक परवानगी देत नाही. तुम्ही कशा काय शिकला, तर तुम्ही आम्हाला शिकवाल का, असं त्या मला विचारायच्या. मग त्यामुळे मला असं वाटायला लागलं की हा पण बायकांनी गाडी चालवली, स्वावलंबी झाला तर बरं होईल. आता मी गाडी शिकले त्यावेळेला मी माझ्या मुलांना शाळेमध्ये नेऊन सोडायची, आणायची, घरातली सगळी बाजाराची कामं करायची, गाडी घेऊन जायची. तर मला असं वाटतं की ह्या बायका अशा बघतात, ह्यांना सुद्धा शिकायची इच्छा आहे तर आपण शिकवावं. म्हणून माझ्या मिस्टरांना विचारलं, तर ते म्हणाले काही हरकत नाही, तू ये शिकवायला. मग त्यांनी मला त्यांच्याबरोबर न्यायची सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांनी ड्रायव्हिंग स्कूल होतं त्यावेळेला मी फक्त बाकीचं बघायची की ऍडमिशन्स वगैरे ऑफिसची कामं सगळं बघायची, पण शिकवत नव्हती सुरुवातीला. पण त्यांनी मला त्यांच्याबरोबर न्यायची सुरुवात केली. म्हणजे चल मी कसं शिकवतोय बघ. आणि बायकांचं पण कसं व्हायचं की त्या पुरुषांच्या बरोबर शिकायला तयार नसायच्या, आणि घरचे पुरुष सुद्धा कोण शिकवणार आहे, हे शिकवणार आहे नाही जायचं, असं असायचं. हे होतच पुरुषांच्या बरोबर जायचं नाही, तर कोण शिकवणार आहे तुला. मग त्यांनी सांगितलं त्या मिसेस शिकवणार आहेत त्यांच्या. मग त्यांनी पाठवायला सुरुवात केली, जायच्या. मग एक बाई आली, दुसरी आली, बघून बघून मग भरपूर बायका यायला लागल्या. म्हणजे असा प्रवास तुमचा असा सुरू झाला प्रवास. आणि स्वरूपात तो व्यवसाय तुम्ही कसं काय पुढे चालू केला? मी लग्नानंतर ड्रायव्हिंग शिकले. एक क्रेज म्हणजे एक आवड होती ड्रायव्हिंग शिकण्याची. म्हणजे मी आधी 4 व्हीलर 2 व्हीलर रेसिंग म्हणजे 2 व्हीलर वगैरे सगळं चालवत होते. 4 व्हीलर वडिलांनी रेसिंग वगैरे करायची म्हणून कधी दिली नाही 4 व्हीलर. पण इकडे आल्यानंतर मिस्टरांनी अगदी लगेच मला 3 दिवसात गाडी शिकवली. सासूबाईंनी फुल 1 महिना 1.5 महिना पूर्ण माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. मी छान ट्रेन झाले आणि मग नंतर मग आवड लागली की बाबा अरे वा की एवढ्या बायका सासूबाई शिकवत आहेत, एवढ्या सिनियर असून आपल्याला किती बायका जवळजवळ 2,500 बायकांना मी शिकवल्या असतील एवढ्या. हां, मग त्यांच्यानंतर की त्यांचा आदर्श ठेवून पुढे आपण केलं पाहिजे, आपला व्यवसाय वाढवला पाहिजे ही इच्छा होती. मग त्या ह्याच्यात शिकले. आणि मग 4 व्हीलर हे करता तर मी ट्रान्सपोर्ट पण ह्याच्यात आले. ऍक्च्युली ट्रान्सपोर्ट व्हेकल पण मी चालवते. ट्रकचं लायसन्स सुद्धा माझं आहे की 4 व्हीलर 2 व्हीलर हे आपल्याकडे सगळ्याला ट्रेनिंगला महिला शिक्षक आहेत आपल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. खूप छान. म्हणजे स्वरूपाचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की ट्रक शिकवणं म्हणजे ते गाडी समोर स्वतः चालवणं फार सोपं आहे, पण ते दुसऱ्याला शिकवणं म्हणजे प्रचंड अवघड आहे. समोर ट्रक येतो म्हणलं तरी धडधड सुरू होते, आणि महिला तर फार घाबरट असतात. म्हणजे त्यांना ते शक्यच नसतं, त्यांच्या त्या कल्पनेच्या पलीकडचं असतं, तरी ते तुम्ही सत्यात उतरवतात आणि त्यांना छान असं शिकवता. आणि मेन कसं असतं ना, म्हणजे कुठेच असं जीव घेऊन बसलेले असं शिकायचं म्हणल्यावर मग तो आत्मविश्वास तुम्ही कसा देता? शिकणाऱ्या बायका ह्या नेहमी म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसले की जळून धरा तुम्ही, आम्हाला भीती वाटते, किंवा पडून गाडी आली, मॅडम गाडी आली, तुम्ही घरा. इतक्या घाबरलेल्या असे. त्यामुळे मी त्यांना आधी गाडीत बसवून व्यवस्थित सगळी माहिती सांगायची. त्यांना सांगायची की तुम्ही घाबरू नका, माझ्याही पायात ब्रेक आणि क्लच आहे, तेव्हा तुम्हाला जर भीती वाटली, चढून गाडी आली, तुम्ही घाबरला, थांबायची वेळ आली, तर माझ्या पायात पण आहे, तुम्ही काही घाबरू नका. म्हणून मी त्यांना धीर द्यायची आणि घेऊन जायची. मग त्या हळूहळू पहिल्या दिवशी जरा घाबरत चालवायच्या, मग आपोआप त्यांचा धीर चेपायचा आणि मग त्या चालवायला लागायचे. ती वेळ खूप महत्वाची असते, तुमच्या हातात तो एक क्षण देखील अगदी खूप महत्वाचा असतो. स्वरूपा हे तर खूप छान आहे. म्हणजे तुझ्या सासरचं एवढं नावलौकिक आहे, खूप वर्षापासून त्यांची म्हणजे नामांकित आहे. फोरे ड्रायव्हिंग स्कूल हे खूप नामांकित आहे. म्हणजे त्यांनी सरांनी म्हणजे सुभाष सरांनी हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे चालू केलं, पण त्यांच्या मुलांनी म्हणजे प्रशांत सरांनी कसं काय वाढवलंय? त्यांनी पहिली ब्रांच म्हणजे नुसतं सातारपुरतं फोरे ड्रायव्हिंग न ठेवता त्याचं नाव आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राभर करायचं आहे. आमची अजूनही वाटचाल ती चालू आहे. पण पहिली ब्रांच आपण साताऱ्यातनं बाहेर म्हणजे कराड, आपण पहिले सगळे जे काही जिल्ह्यातले तालुका प्लेसेस आहेत आपण तिथे चालू केलं. कराड केलं, मग वाई केली, पलटण, कोरेगाव, त्यानंतर सांगली, कोल्हापूर आणि आता पुणा ब्रांच चालू झालेली आहे. आणि अजून आम्हाला पूर्ण महाराष्ट्राभर हे पसरवायचं आहे, तर त्याची वाटचाल चालू आहे. खूपच म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सातारा जिल्ह्यापुरतं नाहीये, सगळीकडे तुमचं विस्तार होत आहे.
आणि खूप छान कौतुक वाटतं म्हणजे की आमच्या सातारचे पुण्या कोल्हापूर सगळीकडे पोहोचले आहे. आणि स्वरूपा मला थोडंसं म्हणजे तुझ्या आजोबांचं हे खूप अभिमान म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे आहे पण तरी पाणीदार नाक गोरकडे पान राजबिंड शरीर असं म्हणजे पूर्वीचं ना सूर्यकांतची चंद्रकांतची म्हणजे की एक जिवंत म्हणजे पौराणिक असो ऐतिहासिक असो की त्यांनी ते जिवंत केल्या त्या भूमिका त्यावेळेस. मग कसं म्हणजे तुला अनुभव कसा होता की तुझे आजोबा म्हणजे किती छान ना की आजोबा म्हणजे चित्रपटात तू का नाही गेली चित्रपटात. मला आमच्या घरातलं वातावरण इतकं साधं होतं की मला जवळजवळ मी 5वी 6वी पर्यंत माझे आजोबा चित्रपटात काम करतात ह्याची कल्पना किंवा ते किती मोठ्या प्लॅटफॉर्मवर एक सुपरस्टार आहेत मराठीतले हे वैयक्तिक आम्हाला माहिती नव्हतं. कारण आमच्या घरातलं वातावरण इतकं साधं होतं की इंडस्ट्रीतला एकही माणूस आत आमच्या गेटच्या आत येण्याचं धाडस कधी कुणी केलं नाही आणि आजूबाजू कुणाला आत घेतलं नाही की त्यांचं जे काय असेल ते गेटच्या बाहेर. त्यामुळे आम्हाला इतकं साधं वातावरणात ठेवलं होतं की त्याची कल्पनाच नव्हती. ज्या वेळेला टीव्हीवर किंवा बाहेर गेल्यानंतर आम्ही ज्या वेळेला सगळे अरे ही मांढरींची नात मग अरे हे सूर्यकांत मांढरे मग त्यावेळेला आम्ही पिक्चर्स वगैरे ज्या वेळेला टीव्हीवर यायचे त्यावेळेला बघायला लागलो अरे हे तर आपले पप्पाजी आहेत म्हणजे अगदी आजोबा आहेत. मग शिवाजी महाराजांची भूमिका असेल रामाच्या भूमिका असतील किंवा साधी माणसांसारखी ही चित्रपट आहेत हे इतके गाजले पण त्याची आम्हाला कधी त्यांनी असा मोठेपणा किंवा हा कधीच आमच्यामध्ये तो रुजू दिला नाही की त्यांना आम्हाला साधंच ठेवायचं होतं. म्हणजे अगदी आजोबा आमच्यावर घोडा घोडा खेळलेले सुद्धा आम्हाला आठवतात लहानपणापासून. म्हणजे 21 वर्षाचा त्यांचा माझा चांगला सहवास होता. लग्नाच्या आधीपर्यंत ते माझ्याबरोबर होते आणि खूप खंबीरपणे ते माझ्या पाठीमागे उभे होते. कारण चित्रकला वगैरे ह्याच्यात माझ्या आवड असल्यामुळे ते खूप माझ्या मागे की हे तू कर आणि त्यांना वाटायचं की कुठेतरी ती कला जपू शकेल. आता तू चित्रकलेचं म्हणजे ना म्हणजे जे संस्कार होतात ते आपल्याला घरातूनच होतात की माणुसकीचे किंवा कलेचे म्हणजे ते कला ती तू आजोबांकडूनच तुला आली. ते कसं काय म्हणजे तू आता जे पेन्सिल स्केच वगैरे करते कसं आधी आपल्याकडे टीव्ही वगैरे हा काही प्रश्न नव्हता की आम्ही टीव्ही बघत बसलो वगैरे त्यावेळेला हा काळच नव्हता की मुलांनी टीव्ही बघणे मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. आणि आजोबा आम्हाला अगदी शनिवार रविवार किंवा संध्याकाळच्या वेळेला अभ्यास झाला की चित्रकलेला बसवायचं की मग ते सिमेट्रिकल कसं मग पेन्सिल कशी पकडायची किंवा त्या पेन्सिलवर ती पेन्सिल कुठं धरली पाहिजे आणि कसा दाब पडल्यावर ते चित्र कसं तुम्ही छान करू शकता त्याचे धडे आम्हाला लहानपणापासून मिळाले. आणि लेखनाचेही त्यांच्याकडनं मिळाले म्हणजे मी आधी लेखन पण करत होते. आता त्यातनं बरंच कॉन्व्हेंटची असून कसं काय लेखन म्हणजे मराठी म्हणजे कोल्हापुरी भाषा तुझी वाटत नाहीये व्यवस्थित वाटते नाही तर कोल्हापुरी म्हणजे की थोडंसं वेगळं आहे. कोल्हापुरी नाहीये कारण एकतर शाळा कॉन्व्हेंट एज्युकेटेड त्यामुळं इंग्लिश खूप होतं. पण आजोबांच्या माध्यमातून तेही लेखन करायचे त्यावेळेला घेऊन बसायचे आम्हाला. मग ते मला एखादी गोष्ट लिही मग तुझं तुटकं फुटकं काही नाही काही मराठी असेल त्याच्यात तू लिही मग त्याच्यात करेक्शन्स करणं वगैरे हे असं नसतं. हा ही कलात्मक ही भाषा अशी असते अलंकारिक भाषा अशी असते. म्हणजे एवढं मराठी सुद्धा मला येत नव्हता म्हणजे लग्नानंतर सुद्धा मला मराठी एवढं खास जमायचं नाही पण ते मला इम्प्रूव्ह करत करत घेत होते. कारण प्रोफेशनली आणि स्कूलिंग हे सगळं टोटली इंग्लिशमध्ये असल्यामुळे खूप मराठीचा अभाव होता पण त्यांनी माझ्याकडनं बरंचसं डेव्हलप करून घेतलं होतं थोडं थोडं. आता तू जे प्रोफेशनली म्हणलीस की नाही म्हणजे एवढा अट्टहास का होता घरची एवढी श्रीमंती होती तरी स्वतः कमवायचं स्वतः शिकायचं म्हणजे 400 रुपयाच्या पगारावर तू हे सुरू केलेलं तर का अट्टहास होता की माझी कमाई मला करायची असं. 12वी पर्यंत म्हणजे आई वडिलांनी सगळा खर्च शिक्षणाचा केला पण आजोबा हे खूप आदर्श पहिल्यापासून होते की त्यांनी जसं शून्यातनं सुरुवात केली आणि त्याचे धडे त्यांनी आम्हाला लहानपणी सुद्धा दिलेले आहेत की ते सांगायचे आम्हाला की मी अगदी पेंटिंग करायचो बॅनर्स पेंटिंग करायचो किंवा स्टुडिओतली काय हे एक सामान उचल तिकडे ठेव अशी स्पॉट बॉय वगैरे असे हे सगळी कामं त्यांनी केली आणि त्यातून त्यांनी आज ह्या उच्चांक गाठला होता. त्यामुळे ते म्हणायचे कुठलंही काम कमी नसतं त्यामुळे तुम्ही हे करा. ते डोक्यात खूप बसलं होतं की मला काहीतरी स्वतःच करायचं स्वतःची ओळख निर्माण करायची मग भले काही असेल. मग मी ज्या वेळेला 12वी झाली त्यावेळेला कॉलेज करत करत शिकवायला सुरुवात केली विवेकानंद संस्थेत. म्हणजे आईला फक्त माहित होतं माझ्या की मी शिकवते जॉब करते आणि ते करत करत मी माझं कॉलेज करत होते.
वडिलांना ज्या दिवशी कळालं, वडील माझ्याशी 4 वर्ष बोलले नव्हते त्याच्यावरनं, की पांढऱ्यांच्या नातीनं बाहेर जाऊन काम करायचं हे खूप त्यावेळेस प्रेस्टीजचं आमचं पूर्ण हे केलं तिनं, असं होतं. पण आजोबा ठामपणे माझ्या पाठीशी उभे होते की माझं नाव आहे ते मी बघेन, की माझ्या नावाला कोण आलं हे करायला तर मी उत्तर देईन की का तिनं कसं केलं, तर तिला करू देत, तिला जे काय करायचं ते. एक सुंदर म्हणजे त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे मी खूप काही आयुष्यात म्हणजे शिकत गेले आणि कमी वयात 18व्या वर्षी मी कामाला लागले होते. पहिला पगार 400 रुपये घेतला होता मला आठवतं. आणि तो प्रवास हळूहळू करत अजूनही तो शिकणे आणि काहीतरी त्यातून मिळवणे, थोडकं का असेल ना, ते समाधान एक वेगळं असतं आणि आपली ओळख ज्यावेळेला आपण निर्माण करतो ती एक त्याची मजाच वेगळी असते. म्हणजे आता तू सांगतेस ते बरोबर आहे, काहीतरी आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे शिक्षण खूप कुठं कधी कोणत्या वेळेस आपल्याला उपयोगी पडेल काही सांगता येत नाही. मॅडम, तुम्ही ज्यावेळेस ड्रायव्हिंगचं सुरू केलं पण त्यांना पुढे एक्झाम्स असायच्या महिलांना, मग ते कसं शिक्षण द्यायचं तुम्ही? म्हणजे सिग्नलचं असू देत किंवा नियम असायचे वाहतुकीचे, ते कसे? ते आम्ही थेरी पिरियड घ्यायचे आठवड्यातून एकदा शनिवारी, आणि त्या दिवशी आम्ही त्यांना ते सगळं गाडीचं सगळं इंटरनल माहिती, नंतर एक्झामचे सगळे कसं असते एक्झाम, काय प्रश्न असतात, कसं ते सगळं त्यांना आम्ही समजावून सांगायचे. आणि गाडी शिकवताना सुद्धा ते शिकवता आमचं चालू असायचं, सिग्नल कसे द्यायचे वगैरे हे सगळं आम्ही गाडी शिकवताना सांगायचे. पण ज्यावेळेस त्या म्हणजे पास व्हायच्या तर एक मनाला तुम्हाला समाधान वाटत असेल हो ना, की अरे आपण हिला शिकवलं पास झाली. बरोबर, ते खूप मोठा आपल्याला आनंद असतो की आपल्याला शिकवलेलं असतं ते येतं म्हणल्यावर ते आपलं सार्थक झालं असं. आणि स्वरूपा, समाजसेवेची आवड कशी काय? इनरव्हीलच्या माध्यमातून किंवा इतरही माध्यमातून तू जे समाजसेवा केली, समाजसेवा का करावी असं तुला वाटलं? म्हणजे आज घरात पण आम्हाला ती शिकवण होतीच. म्हणजे पहिल्यापासून आम्ही बघत आलो की आजोबा खूप लोकांसाठी त्यांनी काही काही केलं होतं. पण इथे आल्यानंतर तसं माध्यम इनरव्हील मधनं मला मिळालं. सुरुवात माझी झाली ती इनरव्हील मधनं झाली की त्यावेळेला तिथं जे काही कार्य केलं होतं महिलांसाठी किंवा सर्व क्षेत्र त्यात जे सामील होते, त्यावेळेला ते हळूहळू जसं मी 2-3 वर्ष त्यात इन्व्हॉल्व्ह झाले त्याला त्याची गोडी लागली की कितीतरी आपण ह्या गोष्टी करू शकतो इनरव्हील मध्ये. मग ज्या वेळेला प्रेसिडेंटशिप मिळाली त्यावेळेला खूप काही करायची इच्छा होती. की पहिला माझा म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट झालेला ऑल ओव्हर इंडिया, तो LN4 नावाचा, की ज्याच्यामध्ये आपण अपंग जे आहेत लोक म्हणजे ज्यांना हात नाहीये त्यांना आपण फॉरेन टेक्नॉलॉजीचे हात उपलब्ध करून, मेंटेनन्स फ्री असे ते हात होते, ते आपण त्यांना उपलब्ध करून दिले आणि असे 100 हात आपण एका वेळेला बसवले. तो एक खूप आणि तो महिलांनी घेतलेला एकमेव भारतातला मोठा प्रोजेक्ट होता की एवढ्या मोठ्या लेवलला. त्यानंतर आपण हेल्पलाईन कार्ड म्हणून पोलीस डिपार्टमेंट बरोबर आपण चालू केलं. त्याला संदीप पाटील साहेब होते SP इथे, त्यांच्या सहकार्याने आपण ते चालू केलं आणि पोरे ड्रायव्हिंग स्कूलनी त्याला पूर्ण स्पॉन्सरशिप असं सगळं ते कार्ड्स वाटप वगैरे सगळं बघितलं होतं. आणि त्यातून एका मुलीला आपल्याला वाचवता आलं. ही खूप चांगली गोष्ट आहे की त्या कार्डमुळे तिला पटकन मदत अवेलेबल झाली आणि तिला आपल्याला वाचवता आलं. त्यानंतर आपण आता बघतो की आपली देवळं वगैरे आहेत त्यात सेफ म्हणजे आपण हे जे दूध वगैरे वाहतो शंकराला, आपली आस्था असते की बाबा हा बाबा की श्रद्धा असते की बाबा आपण त्याला व्हायलं की एवढं दूध व्हावं. त्यापेक्षा आपल्या घरात आहे ना देऊळ आहे, सगळं आपलं देवघर असतं, त्याच्यामध्ये शंकराला एक चमचाभर व्हायलं तर तेच पुण्य मिळणार आहे जे 1.5 लिटर पिशवी ओतल्याने मिळणार आहे. मग आम्ही सगळ्या महिलांनी मिळून तिथे जाऊन देवळांमध्ये ते एक अवेअरनेस प्रोग्राम हे केला आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की ट्विटरवर एक सेलिब्रिटी आहेत की त्यांना इतका आवडला आणि तो ट्विटरवर त्यांनी इतका स्प्रेड केला ऑल ओव्हर इंडिया की सुंदरच प्रतिसाद मिळाला. इथल्या देवळांमधल्या पण लोकांनी तिथे जाऊन दूध वाहणं वगैरे पण कमी केलं आणि आम्ही शंकर म्हणजे ह्याला माहुलीचं जे देऊळ आहे तिथे आम्ही एकच मिनिट की जे तू दुधासारखं बोलतेस ना, मग हे दूध तुम्ही किटलीमध्ये काहीतरी साठवून आश्रमच्या मुलांना, आम्ही आश्रमातल्या मुलांना पण दिलं. मग त्यावेळेला आम्ही काय केलं की लोकांना ही जागृती कशी करून त्यांच्या डोळ्यासमोर करून द्यायची म्हणून माहुलीला जे देऊळ आहे तिथं मी इंडक्शन घेऊन गेले होते आणि मोठं पातेलं, तर ते साखर वगैरे सगळा मसाला घेऊन तिथं जी सगळी अशी आजूबाजूला गरीब मुलं होती त्यांना आम्ही गरम करून त्याच लोक जे पिशव्या घेऊन येत होते त्यांच्या समोरच दिले
की त्यातली अर्धी लोक पिशव्या परत घेऊन गेलीत की नाही. मी म्हटलं ह्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या गरीब मुलाला द्या ना, की इथं तुम्ही ओतून काय होणार आहे की तेवढं सगळी चिकट होऊन खराब होणार. आपली आज 300-400 वर्षापूर्वीची देवं आहेत ती आपल्याला अजून स्वच्छ ठेवता येतील, अजून चांगली करता येतील. आणि तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचवायचं असेल तर एखाद्या गरीब मुलाला बोलवा, बसवा, एक ग्लास दूध द्या, त्याच्यातून खूप काही समाधान मिळणार आहे. आणि माणसाचाच देव आहे, माणसाचाच देव आहे ना, आणि त्याच्या पोटात तरी जात आहे. आणि आपण नदी स्वच्छता अभियान वगैरे हे जे त्यामध्ये पण भाग घेतला आणि निर्माल्यातनं खत निर्मिती करून शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रकल्प केला. त्यानंतर नदीतले जे आपण गणपती वाहतो म्हणजे सोडतो पाण्यात, त्याच्यात नीलम तुला पटायचं नाही की 9व्या दिवशी म्हणजे 9-10व्या दिवशी विसर्जन असतं. त्या गणपतीला आपण 10 दिवस धक्का सुद्धा लागून देत नाही, पण 10व्या दिवशी ज्याला विसर्जन आलं त्या गणपतीवरनं चालत लोक जाऊन विसर्जन करतात. मग काय अर्थ आहे ना. आणि असं अक्षरशः हा फेकले जातात. त्याच्यापेक्षा आम्ही तिथे जे माईक घेऊन बसलो होतो तिथल्या लोकांना आपण अवेअरनेस क्रिएट करत होतो की हे असं करू नका ना, त्याच्या घरात बादलीत घ्या, तिथं करा. आणि नद्या घाण करून शेवटी आपणच त्याचं पाणी पिणार आहोत, मग त्यातनं रोगराई वगैरे जे होती ते आपण थांबवू शकतो. स्वरूपाने खरंच खूप छान उपक्रम मी सांगितले. म्हणजे बाकीच्या लोकांनी पण करायला काहीच हरकत नाहीये. हे खूप आणि मोठ्या प्रमाणात करा. हे कुठेतरी आपणच म्हणजे सुरुवात आपल्यापासून म्हणतो ना की आपल्यापासूनच आपण सुरुवात करा तर जग बदलणार आहे. जगाला आपण बदलून चालणार नाही, स्वतःपासून सुरुवात करा. हे खरंच स्वरूपाचे खूप चांगले प्रोजेक्ट होते. आणि त्यात तू बेस्ट प्रेसिडेंट म्हणून पण तुला अवॉर्ड मिळाला. त्यामुळे त्यावर्षी मला बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड होता, बेस्ट थीम अवॉर्ड पण होता. आमची इनोव्हेची दरवर्षी इंटरनॅशनल कडनं थीम येते, टच अ हार्ट. मग त्यातून आपण इतक्या म्हणजे जर 100 लोकांना आपण हात देणे किंवा हे जे काही प्रोजेक्ट झाले त्यातून मला बेस्ट थीम अवॉर्ड पण मिळालेला आहे त्यावेळेस. अजून कोणते आहे? अजून आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मला एक नेहरू युवक बरोबर संलग्न असं ते एक अवॉर्ड मिळालं त्याच वर्षी महिला दिनानिमित्त, तेही मिळालं. अच्छा, आता मॅडम तुम्ही काय सांगताल? सुनबाई कसं नातं म्हणजे दोघींचं, सासू सुनांचं नातं? आमचं नातं एकदम छान आहे. आणि घरातल्या पुरुषांचा किती सपोर्ट असतं तुम्हाला? आता हे स्वरूपा जे बाहेर जाऊन सगळं सोशल वर्क करते, मग घरातल्यांचं किती तिला पाठिंबा असतं? पूर्ण पाठिंबा. त्याशिवाय मी करूच शकत नाही. तिला प्रशांत आमचा सगळ्या गोष्टीत मदत करत असतो. कुठलाही कार्यक्रम असू दे तरी त्याच्यामध्ये तो मदतीला पुढे असतो. आता हेच बघा ना, तुम्ही आता हातात नव्हता तो आहेत ना तिथे गाडी घेऊन आला असं बोलते. कुठलाही असू दे प्रोजेक्ट तो तिथे असतोच मदत करायला तिला. चांगलं ना, म्हणजे घरातल्या साथीशिवाय स्वतःच्या दंडात हे करून तो तिथे तिच्या बरोबर. इव्हन आमचं ऑफिसचा स्टाफ, घरातले सगळे जण माझ्याबरोबर असतात. ऑफिसचा स्टाफ तिला देतो. म्हणजे अक्षरशः त्या प्रोजेक्टच्या वेळेला माझा अख्खा स्टाफ ओव्हर टाईम करून सगळं लिस्टिंग, कारण ऑल ओव्हर इंडियातनं इन्क्वायरीज येत होत्या, त्यांचे फॉर्म भरणं वगैरे हे जे सगळं चालू होतं त्यावेळेस माझा स्टाफ 7 महिने हेच काम करत होता. इतकं मला सपोर्टिंग आणि इनरव्हीलच्या मेंबर्सनी तर केलं, पण त्याच्याबरोबर घरातले स्टाफ हे सगळे साथीमुळे तू तिथपर्यंत सगळे मीडिया मधल्यानी तर माझ्याकडनं एकही रुपया, म्हणजे आज ऍडव्हर्टाईजला 15-15 दिवसाच्या ऍडव्हर्टाईजला किती घेतील हे आपल्याला माहितीये, पण रेडिओ मिर्ची वगैरे ह्यांनी माझ्याकडे एकही रुपया घेतला नाही. फोरेट ड्रायव्हिंग स्कूलची जी 48 वर्षांची परंपरा आहे, म्हणजे त्यावेळेस तुम्ही शिकवतच होता, पण आधुनिक पद्धती काही तंत्रज्ञान आहे की नाही, की काही वेगळं कशा पद्धतीने तुम्ही शिकवता? कशा पद्धतीने शिकवता? आपण सिम्युलेटर आहे आपल्या इथे ऑफिसला. तर सिम्युलेटर म्हणजे एक डेमो कार असते की ज्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या जशा कारच्या सिस्टम्स असतात त्या सगळ्या त्याच्यावर असतात आणि स्क्रीन असतं समोर. म्हणजे काचेतनं तुम्ही बाहेर जसं रस्त्यावर बघता तसे वेगवेगळे मोड्स असतात त्याला, की आता पाऊस पडतोय मग त्यावेळेला तुम्ही ड्रायव्हिंग कसं करणार, किंवा तुम्ही ट्रॅफिक मध्ये आहात त्यावेळेला तुम्ही ड्रायव्हिंग कसे करणार, असे त्याचे मोड्स आहेत. रात्रीच्या वेळेला तुम्ही कसं करणार, असं त्या माध्यमातून तुम्ही तुमची भीती मोडते. मुख्य त्याच्या पाठीमागचं कारण काय, जे डायरेक्ट तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळेला ट्रेनिंगला बसवतात तिथे तुम्ही 50% जर खचला तर तुम्ही ड्रायव्हिंग तेवढ्या इफिशियंटली नाही करू शकत. मग त्यावेळेला खूप तुम्हाला टेन्शन येतं चालवताना. मग इथे काय होतं, तुमचा तो क्लच वगैरे सोडणं आहे. तुम्हाला डायरेक्ट रोडवर दिलं की तुम्ही भस्कन क्लच सोडता, तसं नाही होत. इथे तुम्हाला कसा तो कुठल्या पॉइंटला धरावा किंवा त्यावेळेला तुम्ही हळू गाडी कशी उचलली पाहिजे
हे सगळं तुम्हाला बेसिक जे आहे ते त्या डेमो कारवर दिलं जातं. त्याच्यामुळे एक त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स येतो की बाबा हा हे मला असं डायरेक्ट रोडवर ज्यावेळेला मी गाडीत बसेल त्याला हे मला करायचंय. त्यामुळे ह्याची मदत खूप होते. त्यातलं एक 4 ते 5 दिवसांचं हे ट्रेनिंग असतं. ते कम्प्लीट झालं की आपण रोडवर येतो. त्यामुळं विद्यार्थी खूप एफिशियंटली अजून चालू शकतात. अच्छा प्रफुल्लता मॅडम, तुम्ही सांगा की पूर्वी त्या काळात तुम्ही एकट्या होत्या, वय कसं म्हणजे असं वाटायचं का अरे मी एकटी शिकवते असं थोडस वाटतच का अरे, म्हणजे ते खूप छान होतं ना. त्याचा अनुभव सांगा की कसं वाटायचं तुम्हाला? छान वाटायचं खूप. आणि बायका पण माझ्याकडे असे ह्यांनी बघायच्या की तुम्ही शिकवता किती बरं झालं, त्यामुळे आम्हाला तुमच्यामुळे आम्हाला शिकता आलं वगैरे, त्यामुळे खूप छान वाटायचं. खरंच आहे, म्हणजे त्या काळात तो जमाना खूप खूप वेगळा होता. म्हणजे चूल आणि मूल हो टफ टाइम काढलाय त्यांनी, खूप टफ टाइम. तुमचे काही इन्सिडेन्सेस आहेत ते सांगा, तुम्ही सांगा. आम्हाला रस्त्याने खूप त्रास व्हायचा शिकवायला जाताना. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा लोकांचा. असं कोणी बाजूनी जोरात गाडी मुद्दाम हॉर्न वाजवत न्यायची, मुद्दाम डाव्या बाजूनी ओव्हरटेक करायचं, पुढे गाडी न्यायची ती हळू करायची आणि मुद्दाम गाडीच्या पुढे पुढे चालायचं हळूहळू गाडी ठेवून. म्हणजे मग मागे चालवणाऱ्या बाईला टेन्शन यायचं की मॅडम तो बघा ना पुढे समोर आहे, मी कशी गाडी घेऊ, आपण थांबायचं का, असं व्हायचं. असं एक व्हायचं. किंवा आता तुम्हाला सांगायचं म्हणजे बायकाच, काही बायका माझं खूप कौतुक करायचं, तर काही बायका इतक्या माझ्यावर जळायच्या की तुम्ही आता एखाद्या कॉलनीत मी गेले गाडी घेऊन, तर रस्ते हे सगळ्यांचे आहेत, तर तुम्ही कुठेही जाऊ शकताय. तर मी कॉलनीत गेले तर त्या बायका सरळ पुढे यायच्या, मॅडम आमच्या इकडे तुम्ही यायचं नाही गाडीचे ठिकाण, अजिबात आमच्या कॉलनीत यायचं नाही गाडी चालवायला म्हणून भांडायला यायच्या माझ्याशी. एक तर तुम्हाला सांगते, एका बाईनी असंच आमची 2-3 दिवस त्या बाजूला गाडी गेली, तिथे जरा जागा चांगली होती, मला रिव्हर्स शिकवायला बरं पडायचं, मग मी तिथे घेऊन जायची बायकांना रिव्हर्सला. अशी 4 रस्ते, चांगला उजवा डावा रिव्हर्स व्यवस्थित शिकवता यायचा. तर तिथं त्यांनी बघितलं 3-4 दिवस आमची गाडी आली की 4थ्या दिवशी त्या बाईने काय केलं, एक छोटं बाळ असं नुकतं चालायला लागलेलं त्याला रस्त्यावर आणून सोडलं. एक बाई एका बाजूला बसली, दुसरी बाई दुसऱ्या बाजूला बसली, त्याला मध्ये सोडलं आणि त्याला ये करून बोलवायला लागलं. आणि आम्ही थांबून राहिलो, तिथे गेलो आणि ते एक बाळ रस्त्यावर चालते, आपण कसं जाणार ते, त्यांना आम्ही थांबून राहिलो. तशी ती बाई पुढे आली, मला म्हणाली तुम्ही मॅडम ह्या रस्त्याला यायचं नाही. तर मी म्हणलं का, माझं हे मूल इथे खेळतं रस्त्यावर, हे जर तुमच्या गाडी खाली नेलं तर तुम्ही काय करा. ती असं बोलल्यावर मात्र मला ते एकदम कसं तरी झालं. बापरे म्हटलं ही काय बाई, मी त्या रस्त्याला पुन्हा परत कधीही गेले नाही. म्हणजे महिलाच असं चुकीचं आहे खरं. एखाद्याला सपोर्ट करायचा, हातीशी उभं राहायचं, अगदी तू करते कौतुक खूप. बाळाला आपण बाजूला घेऊ तेवढ्या पुरता, आम्ही काही तिथे थोड्या वेळासाठी आम्ही नाही म्हणजे असं होतं. असं बायकांनी पण त्रास दिलाय आणि मुलं वगैरे पण द्यायची. एकदा मुलांनी काय केलं, आमची गाडी येताना बघितल्यावर गंमत म्हणून एक मोठा साप आणला होता, मारलेला मेलेला साप, आणि गाडी लांबून येते बघितलं असा रस्त्यावर आडवा टाकला आणि एका बाजूला गंमत बघत उभे राहिले. आमच्या लक्षात आलं हा साप रस्त्यावर असा आडवा पडलाय, पुढे जात नाही मागे जात नाही. आम्ही लांबूनच बघितलं होतं की रस्त्यात साप आहे. मी त्या चालवणाऱ्या मुलीला सांगितलं पुढे साप दिसतोय, काय पडलंय ते सापासारखं आहे, सापच असावा म्हणून बघूया. आलो तर तो काही हलत नाही, काही नाही. थोडीशी बाजूला जागा होती, त्यातनं आम्ही सीतारामची गाडी बाजूने घेतली, पुढे नेली. मी मुलं इतकी म्हणजे झाली की आपण ह्यांची गंमत, ह्या घाबरतील, गाडी थांबवतील, अरे मुलांनो हा साप आहे बघा मारायला या वगैरे. आम्ही काहीच केलं नाही, आम्ही शांतपणे त्यांच्या बाजूने गाडी काढली आणि पुढे गेलो. म्हणजे खरंच कुठेही गेले तरी असतो. लोक खूप त्रास देतात, एक नाव टिकवलं. आम्ही त्याला माहित होती ना रोजची वेळ गाडीची, तर त्याचा कुत्रा होता. तर त्या कुत्र्याला तो गाडीच्या वेळी तिथे घेऊन बसायचा दार आणि गाडी त्यांनी दिसली की छू छू करून सोडायचं. आणि मग तो कुत्रा आमच्या गाडीच्या मागे इतका भुंकत यायचा ना की मग आम्हाला म्हणजे आता काय कर, हा जर गाडीच्या पुढे कुत्रा आला तर मरेल आपल्याकडनं, ऍक्सिडेंट होईल, मग काय करायचं. तरी पण आम्ही त्या कुत्र्याकडे लक्ष न देता मी त्यांना म्हणायची मुलीला, हे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, चला दाबा ऍक्सिलेटर, चला आपण त्याच्या पुढे. असं करून आम्ही त्या कुत्र्याला टाळून आम्ही पुढे जायला. इतकं मानायला पाहिजे मॅडम की कोणताही पुरुष याला सगळ्या समस्यांना सामोरं जातं, पण एक महिलेने म्हणजे एवढ्या किती त्रास, म्हणजे त्यावेळेस फुटपाथ नव्हता आणि तुम्ही रस्त्यावर गाडी शिकवायचा, असं पण नाही की ग्राउंडवर तुम्ही शिकवत होता, म्हणजे रस्त्यावर नाही
खूप भीती म्हणजे पहिल्या दिवसापासून आम्ही हो रस्त्यावर ना. जायचो. आणि कसंही कुठूनही गाडी येणार त्या नवीन महिलांना तुम्ही शिकवायचं हो. आणि स्वरूप तू पुरुषांना पण शिकवलं आणि महिलांना पण कसं काय म्हणजे असं आता म्हणजे आमच्याकडे बाकीच्या ह्याला एवढी गर्दी नसते महिने, पण मार्च एप्रिल मे हे खूप आमच्याकडे वेटिंग, जवळजवळ 20-25 दिवस लोकांना वेटिंग थांबावं लागतं. त्यावेळेला नाईलाजाने मग मी सकाळच्या बॅचेस घ्यायला बाहेर पडते, पण त्यावेळेला असं नसतं की सकाळी लेडीजच असतील. त्यावेळेला मग पर्याय नसायचा. मग मिस्टर म्हणाले शिकव, त्याला काय होतंय शिकव, असं करून मग मी जेंट्सना पण शिकवलंय बरेचदा. आणि मग 3 महिने तरी बरेचदा मी बाहेर असते, म्हणजे शिकवण्यासाठी मार्च एप्रिल मे एवढे 3 महिने मी शिकवते ड्रायव्हिंग. मॅडम, ड्रायव्हिंग स्कूलच्या या व्यवसायात जी नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता? त्यांना आम्ही सांगतो की हा एक ड्रायव्हिंग शिकवणं ही एक संघर्षच होतो आणि तुला आम्ही योग्य मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही हे करा, चांगला फायदा होईल तुमचा ह्याच्यामध्ये आणि नाव होईल, तुम्ही करा हे. म्हणजे तुम्ही शिकवलेल्या देखील पुढे दोघी तिघींनी जाऊन स्वतःचे हो, व्यवसाय चालू स्वतःचे केले ना? व्यवसाय चालू केले. अच्छा, पुण्यात आणि साताऱ्यात पुण्यात असं. दोघी आहेत. आणि मी ड्रायव्हिंग शिकवलेल्या मुली आतापर्यंत म्हणजे परदेशात सुद्धा ड्रायव्हिंग करतात. म्हणजे ते असं सांगत असेल की तुम्हाला पण खूप आनंद हो, होत असेल आनंद की- होतो. जी त्या जरी तिकडे असल्या तरी त्यांचे आई वडील मला भेटले की सांगतात आमची मुलगी चालवते आणि तिकडे गाडी चांगली चालवते, असं ते मला सांगतात अजून सुद्धा. आणि रस्त्यावरून सुद्धा मी बघितलं की मी गाड्यात उभी असल्याने अशी समोरून माझी शिकवलेली बाई गेली, मला हात करते जाताना कौतुकाने आणि मला त्यात खूप आनंद होतो की अरे वा ही बघा किती छान, अगदी बोलवून दाखवते सगळं किती मी शिकवलेली बाई बघा किती छान चालते गाडी तो चालवतो. आनंद खूप छान, खूप म्हणजे छान. तो अगदी शब्दात पण तुम्ही सांगू हो. शकणार नाही, तो आतूनच असतो की अरे आपण शिकवलेलं. आणि खूप छान, म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलचा हा प्रवास तुम्ही खूप चांगला सांगताय, खूप अनुभव तुमची खूप चांगले सांगितले, म्हणजे घेण्यासारखे ते अनुभव. आणि स्वरूपा, मला एक सांग की तुझ्या आजोबांचं नाव काय? सूर्यकांत पांढरे आणि मोठ्या आजोबामध्ये चंद्रकांत. म्हणजे ते मराठी रसिकांच्या मनावर त्यांचं इतकं राज्य होतं ना की शिवाजी महाराज म्हणले की तेच दिसतं. हो. अगदी म्हणजे शिवाजी महाराजांची तो उभे त्यांचाच चेहरा, म्हणजे दोघंही शिवाजी महाराजांची उभे हो, दोघंही करायचे, पण माझ्या आजोबांनी जास्त केल्या आणि मोठ्या आजोबांनी चंद्रकांत पांढरेंनी रामाच्या वगैरे ह्या भूमिका पण केल्या. पण मी इथला इन्सिडेंट सांगेन भालजी पेंढारकरांचा, की ते आजोबा ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या गेटअप मध्ये यायचे त्यावेळेला पहिल्यांदा ते गेटअप मध्ये आले की भालजी पेंढारकर जाऊन त्यांचा नमस्कार करायचे त्यांना, की ते म्हणायचे हा नमस्कार त्या महाराजांना आहे. पण म्हणजे इतके त्यांच्यात ती भूमिका किंवा ते जे काही त्या एकरूप व्हायचे त्या भूमिकेमध्ये, की आज कितीही मोठे लोक असं म्हणजे आज त्यांना जे शिवाजी महाराज म्हणून ती एकच फिगर जे लोकांच्या समोर आहे ती त्याच्यामुळेच आहे की त्यांनी त्याच्यासाठी जे काही केलेलं योगदान आहे किंवा फुल्ली त्या डिव्होटेड काम करणे. आणि साधी माणसं एक जो पिक्चर आपल्याला एकदम नावलौकिक आहे तो, तर त्याच्यामध्ये लोहाराची भूमिका करायची होती. तर त्यावेळेला तर भालजींनी त्यांना लोहाराच्या घरी 1 महिना राहण्यासाठी पाठवलं होतं की तो उठतो कसा किंवा तो बसतो कसा. त्याच्यामध्ये बघ ते नुसते टोज म्हणजे बोटांवर असे बसतात, मग ते कसं बसायचं, मग त्याच्यावर तिथे घडी कशी घ्यायची कापडाची किंवा तो टॉवेल इथे कसा पडला पाहिजे, हे इतकं त्यांनी निरीक्षण करायचं महिनाभर आणि मग त्या भूमिकेत उतरायचं. इतकं ते म्हणजे त्यांच्या कामाला ते असं देव म्हणजे मानायचे एवढं. आणि ते भालजींना सुद्धा एक गुरु होते त्यांचे ते त्या फील्डमध्ये. आणि त्यांना जर तो जर शॉट मिळाला नाही आजोबांचा व्यवस्थित तर त्यांना ते वेताच्या छडीने मार सुद्धा खाल्लेला आहे माझ्या आजोबांनी, दोघांनी, असंही नाही की दोघांनी. आणि त्यांना तोपर्यंत जेवायला सुद्धा द्यायचे नाही की तो जोपर्यंत शॉट होत नाही तोपर्यंत जेवण नाही. एवढे त्यांनी कष्ट हे कष्ट. आजरावर आहेत खरंच. अजूनही अगदी जिवंत, त्यांनी शिवाजी महाराजांची म्हणलीस ना अगदी जिवंत भूमिका होती खरंच. म्हणजे हुबेहूब अगदी कौतुक करण्यासारखे. म्हणजे आतापर्यंत किती जण आले पण त्यांना कोणी विसरू शकत शक्यच नाही. म्हणजे त्यांच्यासारखा कलाकार होणं नाही. आणि त्यावेळेसची जी पिढी होती की म्हणजे चित्रपट व्यवसायामधली, त्याच्यासारखे जे संस्कार त्यावेळेला होते त्यांच्यामधले ते तुम्हाला बघायला मिळणार नाही. मगाशी तुम्हाला प्रश्न विचारलास की तू त्याच्यामध्ये का गेली नाहीस, तर ते जे संस्कार होते ते कुठंतरी आता हरवल्यासारखे वाटतात इंडस्ट्रीमधनं. त्यामुळे ऑफर्स देऊन सुद्धा आजोबांनी आम्हाला कधीही
म्हणजे मी असेल, माझा मोठा भाऊ असेल, आम्हाला ऑफर्स भरपूर आल्या, पण आजोबांनी कधीही आम्हाला त्या फील्डकडे जाऊन दिलं नाही. त्याची गोडीच निर्माण होऊन गेली नाही. त्यामुळे डिस्कशन्स हे घरात कधीही पिक्चरचे आमच्याकडे झालेच नाही. त्यामुळे त्याच्याकडे म्हणजे आम्हाला जाऊनच दिलं नाही त्यांनी तसं. आणि त्यांचे म्हणजे त्यांचे जे पेंटिंग्स आहेत ते आता काहीतरी युनिव्हर्सिटीत ना. हो, त्यांची एक आर्ट गॅलरी पुण्याला होती, ती आपण आता शिफ्ट करून शिवाजी युनिव्हर्सिटीकडे सुपूर्द केलेली आहे. आणि आता साधारण एक 6 महिन्यांनी ते म्युझियम आपल्याला सर्वांसाठी ओपन होईल पाहायला. आणि मोठ्या आजोबांची ऑलरेडी आहे राजारामपुरी 7वी गल्ली कोल्हापूरमध्ये. हे म्युझियम आपण सरकारला देऊन टाकलेलं आहे. म्हणजे घरासहित आमचं घर आणि त्यांचे सगळे काही पेंटिंग्स आहेत ते सगळे आपण सरकारला दिलेले आहेत. इतकं मोठं दातृत्व आहे, कारण असं सहज कोणी आपलं काही देत नाही. पण खरंच म्हणजे ते महानच होते दोघंही, म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी अगदी म्हणायचे. आणि त्यांच्या संस्कारात तू वाढली, म्हणजे खरंच म्हणजे एक छान संस्कारात वाढली आहेस तू. तर आता जे त्यांचं बालपण हे त्यांच्या सहवासात कसं गेलं, तू ते एक पुस्तक लिहितीयस की बाबासाहेब पुरंदरेंच्या जाऊन ते कसे होते आजोबा, किंवा अजून मोठ्या मोठ्या जे त्यांच्या सहवासात राहिले त्यांना तू विचारतेस. मग ते पुस्तक का लिहावं असं तुला वाटलं? कारण ह्या आठवणी आणि हे जे संस्कार आमच्यावर झाले किंवा त्यावेळेसच्या लोकांनी जे काही त्यांच्यामधले जे काही संस्कार होते किंवा त्यांचे जे काही कलात्मक दृष्टिकोन होता, हे आजकालच्या पिढीकडे आपल्याला बघायला मिळत नाही. किंवा तो कुठेतरी वेगळा एक अँगल कदाचित तो बदलला असेल. तर ते मला ह्या जनरेशन पर्यंत की ही लोक काय होती किंवा ती कशी घडली किंवा त्यांनी आज काही काही लोक सुद्धा घडवली, ती कशी घडवली, हे मला कुठेतरी लोकांच्या समोर आणून द्यायचंय. त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न चालू आहे. सुरुवात केली आहे मी आता. त्यावेळेला छान नाही, छोटा नाही, चांगला मोठा प्रयत्न आहे आणि तू त्यात नक्कीच यशस्वी होशील. म्हणजे एक कॉन्व्हेंटची मुलगी मराठीत लिहिणार हे महत्वाचं आहे. ड्रायव्हिंग स्कूल चालू म्हणजे शिकवत असताना तुमच्या लक्षात राहिलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोण आहे सांगा? ती आपली नंदाचा धवलर होती. ती अगदी उंचीला एकदम कमी होती. तिला तर गाडीत म्हणजे जसे पाय पुरायचे नाही. तिला गाडीत खाली 2 पाठीमागे 2 अशा उशा लावायच्या आणि पुढे आणायची आणि उंच करायची. त्या उंच तिला खाली उशा दिला म्हणजे तिला पुढचा रस्ता दिसायचा. पाठीमागे उशा लावून पुढे आणली म्हणजे तिचा क्लच ब्रेकला पाय पुरायचा. अशी तिला कशी तरी धडपड करून मी शिकवली. ती मला पहिल्यांदाच म्हणली माझी मॅडम उंची कमी आहे, मी कशी शिकणार. म्हणलं बरी करूया आपण प्रयत्न. तर तसं मी तिला शिकवलं. तिला मी स्वतः एकटीने असं त्यावेळी तिला शिकवलेलं आणि ती मग खूप छान गाडी चालवायला लागली. एकदम सुंदर चालवायची, म्हणजे कधीही कसलाही प्रॉब्लेम आला नाही. किती छान खरंच तुम्ही सांगताय ना, म्हणजे किती कष्ट असतात की सहज सोपं नसतं, कोणतंही काम सोपं नसतं हे खरंच. त्यानंतर वयस्कर बायका, एक बाई होती, तिला असं खूप इच्छा होती गाडी चालवण्याची, पण मिस्टरने एकदा त्यांना प्रयत्न केला, तिला ते जमलं नाही घरी शिकायला. मिस्टर म्हणाले तुला कधीही आयुष्यात गाडी चालवता येणार नाही, तू ह्या भानगडीत पडू नको. मग तिला तो राग आला, हे काम बायकांचं नाहीये असं ते बोलले. मग तिला राग आला, ती आली मिस्टरला घेऊनच आली. मी साताराची नव्हती, ते कुठलं तरी साताराच्या बाजूचं गाव होतं, त्या गावाचं नाव काही मला आठवत नाही. तर ती मिस्टरला म्हणली चला सातारला आपण जाऊया पोरे ड्रायव्हिंग स्कूलला. थांबा म्हणाली, आमच्या दारावर जाताना थांबा म्हणाली, इथे मला जरा काम आहे त्यांच्याकडे. तर थांबले, ते आले वरती तिच्याबरोबर. तिने मला सांगितलं की मला शिकायचंय, जमेल का हो मला, 50 वर्षांनी राहील. म्हटली मला जमेल का, म्हटलं जमेल, प्रयत्न तर करूया आपण. ते मिस्टर नाही नाही तिला काही जमायचं नाही, मी तिला शिकवायचा प्रयत्न केलेला आहे, तिला काही जमलं नाही. म्हटलं नाही, तुम्ही प्रयत्न केलाय ना, एक वेळ माझ्याकडनं बघा होतंय का. ती म्हणली नाही मला शिकायचंच आहे काही झालं तरी. आणि तिने तेवढा सांगितलं नव्हतं, जे मला असं म्हणाले की बायकांचं हे काम दे, तेव्हा मला त्यांना करूनच दाखवायची शिकवली. आणि ते जिद्दीने यायला लागले. ती लांबचं कुठलं तरी गाव होतं, काहीतरी गाव होतं लांबचं, यायला लागलं. हो, चांगल्या चालवायला लागल्या. त्या माझ्याकडे शिकल्या, त्यांना चालवायला यायला लागलं. आपल्या महाजनी माहिती आहे ना, प्रत्येक महाजनी हे झेरॉक्स सेंटर वगैरे होतं, त्या अशाच 50च्या त्या चांगल्या शिकल्या, त्या स्वतंत्र गाडी चालवायच्या. नंतर बंड, सुरेखा बंड, त्यांना तर त्या पहिल्या दिवशी गाडीवर बसल्या आधीच मला म्हणाल्या मला येईल का म्हटलं येईल, चला या. आल्या पहिल्याची गाडीवर बसल्या, एक राऊंड मारून आल्या आणि म्हणल्या मला आता इतका आनंद झालाय की मी स्वतः स्टेरिंग हातात धरून बसले ड्रायव्हर सीटवर.
ह्याचाच मला म्हणजे फार आनंद झाला. आणि ह्या सगळ्या बायका म्हणजे चांगल्या चालवायला नाही, मुली तर चालवतात हो ना, पण त्या वयात आपण त्या वयात आणि सगळ्या 50च्या बायका म्हणजे खरंच तुम्ही त्यांना खूप म्हणजे चांगलं शिकवलं. एवढं 50 ते आपण एवढे त्यांनी सगळ्या चांगली चालवायला लागल्या गाडी. अनुभव खूप छान आहे मॅडम तुमचे खरंच. आणि तुमच्या तोंडून ऐकताना ते एक विशेष वाटतं ना, म्हणजे मनाला समाधान होतं की त्या जिद्दी म्हणजे त्यांची जिद्द होती, पण तुम्ही पण जिद्दीने शिकवलं ना त्यांना. नाही का घरातले असे म्हणतातच की नाही तुला जमणार नाही, एकदा लगेच म्हणायचं नाही तुला येणार असतंच. आणि म्हणजे पुरुषांना एवढा गर्व असतो की आम्ही पुरुष म्हणून आम्हाला हे येतं, हे बायकांचं काम नाहीये गाडीचं काम. बायकांनी करून दाखवलं. म्हणजे दोघींकडे बघितलं असं वाटतं की किसीचे कम नाही. अगदी म्हणजे पुरुषाचं म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती देखील ते त्यावेळेस तुम्ही त्यांना महिलांना बाहेर काढलं. म्हणजे दोघी खरंच छान म्हणजे चांगलं काम आहे. आता आपण रॅपिड राऊंड कडे वळूया. ही स्वरूपाचे कलागुण कोणते आवडतात तुम्हाला? ती गाणं छान म्हणते, चित्र छान काढते आणि स्वयंपाकही छान करते. एकदम छान करते. पावभाजीचं तर तिच्या हातचीच खाली सांगायला पाहिजे. त्यांचे काय म्हणजे सासूबाईंचे त्या सांभाळून खूप घेतात. म्हणजे आता तर मी सोशल ऍक्टिव्हिटीज किंवा माझी शाळा असेल, किंडरगार्टन मी जे चालू केलं त्यावेळेला खूप काही सपोर्ट. म्हणजे अगदी जेवढं मला ते फास्ट 9 वाजेपर्यंत जेवढं उरकता यायचं मी उरकायची आणि पळायची. बाकीचं सगळं त्यांनी सांभाळलं. म्हणजे मुलं लहान असली तरी माझं आज BEd MAd मी सगळं लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे माझं इंटिरियर डिझायनिंग हे फक्त झालं होतं ते, आणि मी MA MAd हे पूर्ण शिक्षण लग्नानंतर घेतलं. ते सगळं त्या हो, मी BA रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे नुसतं हे ड्रायव्हिंग शिकवत नाही तर मी ती डिग्री घेतली की आपण आज ड्रायव्हिंग क्षेत्रात आहोत तर त्याच्या बरोबरीने आपल्याला डिग्री पण चांगली पाहिजे. त्यासाठी मी परत ग्रॅज्युएशन केलं. BA रोड ट्रान्सपोर्ट 3 वर्षाची ती डिग्री होती, ती मी कम्प्लीट केली. आणि ते सगळं करताना ज्या वेळेला मला कॉलेजेससाठी बाहेर जायचं किंवा अभ्यास किंवा परीक्षा त्यावेळेला बरंच सगळंच म्हणजे पाठीमागं त्या सांभाळायला होत्या म्हणून हे मला शक्य झालं. म्हणजे कुठेही ब्रेक न लागला, म्हणजे शिक्षणाला कुठेही ब्रेक लागला नाही आणि मी व्यवस्थित सगळं पार केलं आतापर्यंत. म्हणजे तो सपोर्ट खूप महत्वाचा होता की सगळं एज्युकेशन तुला पूर्ण करता हवं. सारख्या सूचना, सासू म्हणजे सूचना, तर मॅडमच्या सारख्या काही सूचना असतात का तुला? नाही, असं स्वयंपाकघरात तर नाहीच नाही. नाही असं काय करायचं नाही. आणि सून म्हणजे सूचना नको, सून म्हणजे सूचना नको. मग स्वरूपा तुम्हाला म्हणते का मला काही सूचना नका देऊ, किंवा स्वरूपा तुमचं ऐकते का? नाही कारण सूचना असं नाही, असं करू मी माझ्या पद्धतीनेच करणार. अच्छा, छान आहे ना. म्हणजे दोघी एकमेकींना म्हणजे जी सून येते आपल्या घरी तिच्या दोष किंवा काही तिचे गुणदोषाचं त्याला स्वीकारायचं आपण, आणि तेच तुम्ही मॅडम केले. त्यामुळे दोघींचे नातं छान खुललेलं आहे आणि असंच अखंड तुमचं नातं दोघींचं खुलू दे. छान तुम्ही मस्त असं सासू-सुनांचं चांगलं आदर्श उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. आणि पुढच्या वाटचाली स्वरूपात समाजसेवेला किंवा जे आजोबांची जी स्वप्न तुझी आहेत ती पूर्ण हो मॅडम. असंच तुम्ही छान महिलांना जे शिकवलं म्हणजे ते खूप चांगलं, म्हणजे महान काम होतं ते तुमचं. आणि नीलम टॉक शो मध्ये तुम्ही आला, तुमच्या दोघींचंही मनापासून मी आभारी आहे. नीलम, मी तुला थोडंसं कट करते याच्यात की तू आमचे आभार मानण्यापेक्षा आम्ही तुझे आभार मानतो की आज तू ज्यावेळेला ही कल्पना माझ्या समोर मांडलीस त्यावेळेला लिटरली की स्वतःबद्दल आपण काय सांगू शकतो हा प्रश्न जो पहिला मला पडला होता की त्याला मला उत्तर तर किती वेळ सापडत नव्हतं की आपण काय काम केलंय हे प्रत्येक व्यक्ती विसरून जात असतो की त्याच्यावर एवढं काही आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही की अरे मी हे केलं ते केलं, ते धरून ठेवत नसतो. ते गेलं, काळ गेला की तो विसरून जातो. पण आज आम्ही म्हणजे मला ह्या माध्यमातून सासूबाईंचे पण हे जे सगळे त्यांनी केलेले कष्ट होते तेही त्यांच्याकडनं सुद्धा मला कळाले. घरात ह्या गोष्टींचं डिस्कशन झालं आणि त्यामुळे आम्ही केलेल्या कामांना आम्हालाच उजाळा देता आला की आपण खरंच एवढा प्रवास जो काही आतापर्यंत केलेला आहे की आपण खूप काही टप्प्यातनं गेलेलो आहोत. हे तुझ्या शोच्या माध्यमातून आम्हालाही ते परत रिकॉल करता आलं. सो थँक्स अ लॉट. आणि एखादी बाई दुसऱ्या बाईचं कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यात की ते खूप कमी आपण
आपल्याला समाजात बघायला मिळतं ते आज तुझ्या माध्यमातून आमचं तू कौतुक करतेस हे खरंच कौतुकास्पद आहे. हे कौतुकास्पद म्हणजे तुम्ही कौतुकास्पद आहात, तेवढं कर्तृत्व आहे म्हणून तर नीलम टॉक शोच्या माध्यमातून तुम्हाला सगळीकडे मी पोहोचवते, पूर्ण जगात पोहोचवते. हे तुमचं आणि कसं आपण जे काम करतो ते आपल्या पुरतच असतं, पण हे सगळं पूर्ण जग बघतोय ना, म्हणजे तो एक सगळ्याला खूप छान असतं. आतापर्यंत मी म्हणजे आता ड्रायव्हिंग बंद केल्यापासून शिकवायचं मी आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेले होते. आता मला काही आठवणी सुद्धा नव्हत्या, म्हणजे सगळं विसरले, फक्त अडचणी शिकवायची पूर्वी एवढं. पण आता तुम्ही आज आम्हाला ह्या सगळ्या आठवणी विचारल्यामुळं आज मला सगळं पुन्हा जुन्या ह्याच्यात गेल्यासारखं वाटायला लागलं. सगळं मला ते दिवस आठवायला लागले. त्यांचे एवढे मोठे मोठे अवॉर्ड त्यांना मिळालेले हेही त्या म्हणजे आज बसून आम्हाला डिस्कस करायला लागल्या की रेडिओला त्यांची वगैरे. रोटरी क्लबनी सत्कार केला होता, आदर्श पुरस्कार म्हणून त्यावेळेस झाला असता, आणि तेवढं डेअरिंग करायचं नाहीत ना की डायरेक्ट खूप डेअरिंग होतं त्या काळात. 48 वर्षापूर्वी म्हणजे ते सोपं नव्हतं. हे सगळं तुम्हाला सामोरं जाताना भरपूर अडचणी आल्या असणार आहे. तुमच्या सागरावरून दोघींना पण धन्यवाद, एवढं तुम्ही माझं कौतुक केलं. म्हणजे कसं कौतुक केलं की मला पण जरा नाही आपल्याला करायचं असं होतं. स्वरूपा एवढं छान सगळं तुझा प्रवास ऐकताना खूप छान वाटलं. पण एक अजून कौतुक करायचं मला तुझं की तू तुझी कला अजूनही या वयात जोपासते. म्हणजे म्हणतात ना कलेची जाण असणं, प्रत्येक मुलाच्या अंगात कला ही असतेच, पण त्याची जाण असणं आणि कलेचे सौंदर्य समोरच्याच्या नजरेत असतं. म्हणजे तू स्केच पेंटिंग म्हणा की तुझं गायन सगळे या वयातही तू अजून त्यात जोपासतेस आणि ते एक छान आपलं ते मेडिटेशन सारखं असते आपली कला जोपासणं. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? खरं तर नीलम मी तुला सांगायचं की 20 वर्षात मी कधीही या गोष्टीकडे वळलेच नव्हते. ह्या आता लॉकडाऊनमुळे की आता काय करायचं दुपारचा वेळ, कारण एक तर टोटली बिझी शेड्यूल असायचं आणि आता दुपारनंतर करायचं काय, तर म्हटलं सहज पेंटिंग बघूया जमतंय का म्हणून पहिलं काढलं गुलमोहराचं आणि सुरुवात झाली. म्हटलं आता जमायला लागलंय. म्हणजे 21 वर्षानंतर मी हातात पहिल्यांदा पेन्सिल धरली. त्यामधल्या काळात धरलीच नव्हती अजिबात, कारण मुलं सगळं मोठं होणं ह्याच्यातच चालू होतं. आणि मग बरेच जणांच्याकडनं मी अँकरिंग सुद्धा करते, तर बऱ्याच कार्यक्रमांना मी अँकरिंगला जाते. त्यावेळेला बरेच जण मला सांगतात की स्वरूपा आवाज तुझा खूप छान आहे, तर तू सिंगिंग का नाही प्रयत्न करत. पण तोही करायला मला टाइम कधी नव्हता. आता लॉकडाऊन मध्ये म्हटलं बघूयात तरी जमतंय का आपल्याला, म्हणून तेही प्रयत्न सुरू केले. आणि आता गाणी ऐकते आणि म्हणते, शिकलेलं नाहीये कुठे, पण प्रयत्न करते. आपण ते ऐकायचे तुझं गाणं ऐकल्याशिवाय आम्ही तुला काही सोडणार नाहीये. पण त्याच्या आधी की तुझं स्कूल पण तू चालवत होतेस. हो हो, मी किंडरगार्टन जवळजवळ 18 वर्ष झाली ते चालवते. आणि त्यातून मी तो ट्रस्ट फॉर्म केलाय ओम एज्युकेशन सोसायटीच्या नावाने. आणि तिथेच त्या माध्यमातून लहान मुलांची शाळा आणि महिलांसाठी आपण बचत गट, म्हणजे 3 बचत गट आहेत, त्यात 60 महिला आहेत. त्याच्यासाठी आपण त्यांचं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पूर्ण जे काही फायनान्शियल सपोर्ट लागतो तो आपण पूर्णपणे त्यांना देतो. आणि ते 13 वर्ष झालं बचत गटांचं माझं काम चालू आहे. तुला मला एक विचारायचंय की एवढं सुखद वस्तू असताना मस्त आरामात बसायचं, टीव्ही बघायचं, व्हॉट्सअपवर आपलं मेसेज, पण हे काय एवढे सगळे उपद्व्यापिक का करायचे वाटलंय तुला? काय तो स्वभाव असतो कदाचित, किंवा पहिल्यापासूनच तसेच संस्कार झाले, कधीच बसलेच नाही कधी अशी निवांत. आधी जॉब कॉलेज हे सगळं इतकं बिझी, त्यामुळे असं कधी शांत टीव्ही बघत बसलीये, गप्पा कुठल्या मैत्रिणीच्यावर फिरतीये, गप्पा मारते, असं कधीच पहिल्यापासून नव्हतं. त्यामुळं स्वतःचे छंद डेव्हलप करणे किंवा आपल्याकडून दुसऱ्याला काही मदत होऊ शकेल तर तो प्रयत्न करते. एवढंच एक सरळ साधं सोल्युशन, म्हणजे एक वे आउट फाइंड आउट करते मी आणि ते करत असते. आता गाणं आवाज तरी समजून येत आम्हाला की तू कशी गाती असते. मी शिकले नाहीये, म्हणजे आय जस्ट ट्राय. आजोबांच्याच पिक्चर मधलं एक म्हणते, बुगडी माझी सांडली तर आता साताऱ्याला. आम्हाला अभिमान आहे, आम्ही साताऱ्यात राहतो, त्यामुळे ते गाणं नक्कीच आमच्या साताऱ्याचंच आहे. अरे बुगडी माझी सांडली ग
जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगळी नका सांगू ग कोणी माझ्या म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला उघडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. स्वरूप खूपच छान, म्हणजे इतकं छान ऐकायला वाटतं. खूप गोड आहे आवाज तुझा आणि नक्की तू गात राहा. खूप छान गातेस. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मुलाखत पाहण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख मी तुम्हाला करून देते आणि नक्की नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शो. धन्यवाद. मी शाळेत असतानाच आमच्या वडिलांचा आणि आईचा ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय होता. ते लोकांना ड्रायव्हिंग शिकवत होते आणि मलाही वाहनांचं खूप लहानपणी आकर्षण होतं. त्याच्यामुळं मी साताऱ्यातच सातारा पॉलिटेक्निक इथं डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतली आणि डिप्लोमा ऑटोमोबाईल पूर्ण केलं. आणि तोपर्यंत आमच्या वडिलांचा व्यवसाय चांगलाच वाढला होता आणि त्यांना घरच्या माणसाची गरज होती व्यवसाय पाहण्यासाठी. त्यामुळे मी लगेचच व्यवसायात कामाला लागलो. आणि त्यावेळेस काय होतं की सातारा ड्रायव्हिंग स्कूलच नव्हती जिल्ह्यामध्ये. आपलं ड्रायव्हिंग स्कूल असल्यामुळं ड्रायव्हिंग शिकण्यासाठी बाहेरच्या तालुक्यांमधनं मुलं इथे येऊन हॉस्टेलला राहायची आणि हॉस्टेलला राहून ड्रायव्हिंग शिकायचे. हॉस्टेल, मेस असा खर्च त्यांना व्हायचा आणि महिन्याभराच्या कोर्ससाठी महिनाभर त्यांना वेळ मोडून इथे येऊन राहावं लागायचं. मग त्यांचं पण एक डिमांड होती की तिकडं तुम्ही या तालुक्याला तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल काढा. मग तिथं आम्ही मग दोघांनी मिळून ठरवलं की आपण तालुक्याला ड्रायव्हिंग स्कूल काढूयात. आणि मग मी तिकडं जाऊन राहिलो कराडला. तिकडे एक ड्रायव्हिंग स्कूल काढलं, ते सेटल केलं. नंतर फलटणला गेलो, तिथं ड्रायव्हिंग स्कूल काढलं. वाईला ड्रायव्हिंग स्कूल काढलं. अशातून हे ड्रायव्हिंग स्कूल मी आणि वडील मिळून असं वाढवलं. त्यानंतर आता आपलं कोल्हापूरला ड्रायव्हिंग स्कूल झालं, पुण्याला झाले, सांगलीला झाले, असे ब्रँचेस यातून वाढत गेल्या. 1967 साली माझं गॅरेज होतं. साहेब लोक माझ्याकडे गाडी घेऊन दुरुस्तीला यायचे, परंतु ड्रायव्हरचं आणि त्यांचं ट्युनिंग काय जमत नव्हतं. त्यामुळं बाबूसाहेब तुम्हीच गाडी शिकवा असं ते मला म्हणायचे. आणि त्यातूनच धंद्याची निर्मिती झाली. आणि नंतर पोरे मोटर ड्रायव्हिंग स्कूल हे नाव ठेवून मी धंदा सुरू केला. मराठी चित्रसृष्टीचे सुप्रसिद्ध कलाकार सूर्यकांत मांढरे यांची मी पत्नी. माझं सुशीला सूर्यकांत मांढरे. पाणी आमची नात 2 नंबरच्या मुलाची मुलगी. ती खूपशी आपल्या आजोबांच्या वडिलांवर गेलेली आहे. त्यांच्या सहवासात वाढल्यामुळं तिच्यावर त्यांचे संस्कार झालेले आहेत. चित्रकार म्हणून ती सध्या नावाला येत आहे. तिची चित्रकला अशीच वाढावी ही आमची सदिच्छा आहे. ती आपली चित्रकला सांभाळून संसार, सामाजिक कार्य सगळं सांभाळून ती चित्रकार म्हणून नावारूपास यावी ही आमची सदिच्छा आहे.